नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी 85% लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत. जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद. आता आपण कथेला सुरुवात करूया. आज मला जवळजवळ अप्राप्य अशी वस्तू प्राप्त झाली आहे. माझ्या समोरच ती आहे, मूर विल्किन्सनच्या व्हायोलिनची रेकॉर्ड, तबकडी. कधी एकदा मी ती ऐकतोय असं झालंय मला. मूर विल्किन्सनच्या व्हायोलिनवर माझं विलक्षण प्रेम आहे. त्याच्या 6 तबकड्या माझ्या संग्रहात आहेत. आज क्वचितच कुणाकडे 6 सोडा पण एक तरी मूर विल्किन्सन सापडेल. अगदी पाश्चात्य संगीतातल्या दर्दी व्यासंगी संग्राहकाकडे सुद्धा मूर विल्किन्सन मिळणं कठीण. माझ्या संग्रहातल्या 6 तबकड्या देखील गेल्या 15 वर्षात वेळ पडल्यास वाटेल ती किंमत देऊन मी मिळवल्यात. आणि गेली 3 वर्ष तर चोर बाजारातल्या हिंद रेकॉर्ड शॉपच्या भूपालजीला मी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेत की तुला कधीही मूर विल्किन्सन सापडली तर मला फोन करायचास. मी धावत येऊन म्हणशील त्या किमतीला रेकॉर्ड घेऊन जाईन. पण 3 वर्षात एकदाही हा योग आलेला नाही. भूपालजीला कधी आमच्यातल्या त्या वायद्याची आठवण दिली तर तो म्हणायचा, मला चांगली आठवण आहे, पण काय करणार साहेब, रेकॉर्ड मिळायला तर हवी. शेवटी आज एकदाचा तो योग आलाय. भूपालजीचा फोन येताच मी गाडी काढली आणि चोर बाजारात गेलो. त्याने रेकॉर्ड प्रत्यक्षात दाखवली. मेलडी इन ब्लू. ही माझ्या संग्रहात नव्हती. माझा आनंद अख्ख्या चोर बाजारात मावेना. मी विचारलं, किती द्यायचे? माझी खात्री होती अशा विरळ वस्तूची किंमत भूपालजी 500हून कमी तर सांगणारच नाही. पण तो म्हणाला 7 रुपये. माझ्या कानांवर विश्वास बसेना. मी पुन्हा विचारलं, किती? साहेब, रेकॉर्डची मूळ किंमत 7 रुपये. तेवढीच मला द्या. आपल्यासारख्या थोर संगीत दिग्दर्शकाला खास हवी असलेली एक वस्तू मी देतोय, या आनंदाची किंमत फार मोठी आहे. तुमच्या त्या रेकॉर्डवर किती प्रेम आहे ते बघतोय मी. तुम्हाला ती विकू कशी? फुकट दिल्यानं वस्तूचा अपमान होतो म्हणून काय ते 7 रुपये घेतोय. त्यानं बोलता बोलता तबकडी बांधून दिली. मी न राहून त्याच्या शर्टाच्या खिशात एक 100ची नोट ठेवली आणि पाकिट घेऊन गाडीत बसलो. गाडी चालवतानाही प्रत्यक्ष मूर विल्किन्सनची मेलडी इन ब्लू शेजारच्या सीटवर आहे या कल्पनेनं मी थरारून गेलो होतो. कधी एकदा घरी पोचतोय आणि रेकॉर्ड ऐकतोय असं झालं होतं. आणि त्याचबरोबर एका विचारानं मी अस्वस्थ होत होतो. भोपालजीनं थोर संगीत दिग्दर्शक म्हणून माझा गौरव केला खरा, पण एकेकाळचा तो थोर संगीतकार माझ्यात खरंच अजून शिल्लक आहे का? एकेकाळी संगीत साधनेत मी सतत बुडून गेलो होतो. दिवसाचे सगळे प्रहर, ऋतूंचे सगळे रंग हे मला विविध रागांसाठीच निर्माण झाल्यासारखे वाटायचे. कामासाठी गावोगावी गेलो तर तिथलं नगर संगीत, आडगावातलं लोकसंगीत, रानोमाळचं निसर्ग संगीत आणि अवकाशात भरून राहिलेली ओंकारमय शांतता सुद्धा मला नवीन संगीत रचनेची स्फूर्ती द्यायची. माझ्याकडे त्यावेळेस काय होतं? भंगांसारखं जगत असे मी, पण चाली रचत असे. किंबहुना त्या रचता याव्यात म्हणूनच जगत असे. त्या काळात कसल्या अलौकिक चाली दिल्यात मी. आता ऐकून माझं मलाच आश्चर्य वाटतं. हे मला स्वतःलाच सुचलं का? आधी ते कुठल्याही माणसाला सुचलं की आपणहूनच आकाराला आलं? चांगल्या गोष्टींना वाईटांमध्ये रूपांतर होण्याचा शाप असतो म्हणे. चांगल्या चाली त्या संगीताच्या बळावर चित्रपट यशस्वी म्हणून संगीत दिग्दर्शकाला मागणी येणं, त्याच्याकडे एका पाठोपाठ एक चित्रपट येणं, पैशाची धार लागणं, त्यासाठी त्यानं सोसासोसाने मिळतील ते चित्रपट घेणं, ते हातावेगळे करण्याच्या गडबडीत संगीत साधनेला कमी कमी वेळ देत जाणं, साठवलेल्या ज्ञानाच्या गंगाजळातून नव्या चाली तयार करणं, दर्जा कमी होऊ नये, निदान तो तसा झालाय हे लोकांच्या नजरेला येऊ नये यासाठी धडपडणं. जाब विचारण्याच्या मूडमध्ये आलेल्या मनाचं मी शक्य तितकी सावरासावर करून समाधान केलं आणि घरी आलो. आता थोडा वेळ तरी सारं काही विसरून फक्त मेलडी इन ब्लू ऐकायची. 4 पिक्चरचं पार्श्वसंगीतासाठी सगळं अडकून पडलेलं काम
इंडस्ट्रीतले हेवे दावे, पैशांच्या गुंतवणुका, बापाच्या जीवावर मजा मारणारा बेजबाबदार मुलगा आणि पत्नीच्या मृत्यूनंतरचा भयान एकटेपणा, हे सगळं विसरून मन नुसतं संगीतमय करायचं. अलीकडे क्वचितच लाभणारी संधी घ्यायची. मी ती तबकडी उचलतोय, प्रेमभराने हाताळतोय, जुन्या पिवळट पडलेल्या कव्हरवरचं नाव वाचतोय. मूरच्या नावासमोर त्याच्याबरोबर त्याला साथ करणाऱ्या इतरांचीही नावं आहेत, अगदी सूक्ष्म अक्षरात. आणि हे काय, तिथंच एक लहानशी पट्टी अडकवलीये, इतकी लहान की इतका वेळ लक्षातही आली नव्हती. तिच्यावर शाईनं 2च वाक्य लिहिली आहेत: प्लीज डू नॉट प्ले दिस रेकॉर्ड, एक्सप्लेनेशन इज इन साइट. इतक्या प्रयासानं मिळवलेली ती तबकडी वाजवायची नाही का, म्हणून तर त्याचं स्पष्टीकरण आत मिळणार आहे. मी रेकॉर्डचं कागदी कव्हर अगदी थोडं पोकळ करून पाहतोय. आत एक छोटा लिफाफा दिसतोय. मी तो अलगद त्या जीर्ण कव्हरला जराही धक्का न लागता बाहेर काढतोय, फोडतोय. आत एक चिठ्ठी आहे, टू द वन हू फाइंड्स इट. अशा मायन्यानं सुरू होणारी ती चिठ्ठी इंग्रजीमध्ये. त्याचा गोषवारा साधारण असा: मेलडी इन ब्लूचा करता मूर विल्किन्सन याची ही अखेरची रचना. ती पूर्ण झाल्या झाल्या त्यानं यशाच्या शिखरावर असतानाच आत्महत्या केली. ती ज्या रेकॉर्ड कंपनीनं प्रकाशित केली, तिचा मालक आणि त्याची पत्नी या दोघांनीही रेकॉर्ड काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी आत्महत्या केली. त्यानंतर जिथं जिथं ही रेकॉर्ड गेली, तिथं तिथं आत्महत्यांची माळच लागली. माझ्या काकांनी घराण्याची कुप्रसिद्धी टाळण्यासाठी मी त्यांचं नाव व माझं नाव गुप्त ठेवतोय. ती एका लहान अंधाऱ्या दुकानातून विकत घेतली, तीही दुकानाच्या मालकाच्या सूचनेविरुद्ध. त्यांच्याकडून कळालेला हा इतिहास त्यांनी मला सांगितला. मी ती रेकॉर्ड ऐकण्याचं नकारलं, पण त्यांनी मात्र ते सगळं हसण्यावारी नेलं आणि 2च दिवसात त्यांनीही आत्महत्या केली. आणखी कोणी बळी पडू नये म्हणून मी ही रेकॉर्ड फोडून टाकण्याचा विचार केला, पण त्यातूनही काहीतरी वाईटच निष्पन्न होईल या भीतीनं मी तसं करीत नाहीये. ही रेकॉर्ड मी काकांच्या पश्चात त्यांच्या इतर रेकॉर्ड्स बरोबर येईल त्या किमतीला विकून टाकत आहे. मात्र ही रेकॉर्ड जो कोणी विकत घेईल त्यानं कृपया ती ऐकू नये. पत्राखाली अर्थातच सही नाहीये. काय गमतीदार माणूस आहे हा. प्रॅक्टिकल जोक म्हणून याची ही कल्पना ठीक आहे, नाहीतर त्याच्या या लांबलचक हकीकतीवर आणि त्याने दिलेल्या धोक्याच्या सूचनेवर विश्वास कोण ठेवणार? जी रेकॉर्ड मिळवण्यासाठी जीव टाकला ती ऐकल्याशिवाय कोण राहणार? निदान मी तरी नाही. असला भाबडेपणा कधीच करणार नाही. शकून, अपशकून, पायगुण, अवलक्षण असल्या गोष्टी मी कधीच मानत नाही. पत्राखाली सही, पत्ता देण्याचं धाडस ज्याला होत नाही, अशा माणसानं लिहिलेल्या, ज्याची काहीच शहानिशा करून पाहता यायची नाही, अशा तपशिलावर विश्वास कोण ठेवणार? मी ते पत्र परत लखोट्यात घालून बाजूला ठेवतोय. प्लेयर उघडतोय. कागदी कव्हरमधून ती तबकडी बाहेर काढतोय आणि प्लेयरवर ठेवतोय. सुरुवातीच्या क्षणिक चरचरीनंतर वायोलिनचे उत्कट सूर खोली भरून टाकतायत. आ हा हा हा. काळीच कापत जाणारं दुःख जसं काही त्या सुरांमधून बाहेर पडतंय. एकाकी दुःख, ज्याला इतर कुणाचा स्पर्शही होणार नाही असं, जे कुणाला भिडू शकत नाही, जे कुणाकडून मुक्ती घेत नाही असं, आतल्या आत धुमसणारं दुःख. वायलिनचे सूर अधिकाधिक तीव्र होत जात आहेत. मग ते दुःख एकाकी राहत नाही, त्याला माझ्या दुःखाची साथ मिळते. असं संगीत देता यायला हवं. मूर विल्किन्सनचं सारं कौशल्य, सारी कला इथं पणाला लागलीये. या रेकॉर्ड नंतर त्यानं आत्महत्या केली का? कदाचित याहून अधिक सुंदर असं काही वाजवताच येणार नाही म्हणून? की आणखी कसलं दुःख? वैयक्तिक निराशा? की हे दुःख त्याचं एकट्याचंच नसेल, साऱ्या मानवजातीचं असेल? निदान मला तरी ते ऐकताना आजवर गाडून ठेवलेलं माझं स्वतःचं दुःख उफाळून आल्यासारखं होतंय. एकेकाळी मी देखील अलौकिक संगीतानं भरलेल्या चाली देत होतो. मग कुठं गेल्या त्या चाली? कुठं गेलं ते आयुष्य आणि कुठं गेलं ते संगीत? त्याची जागा अनेक वृक्ष गद्य गोष्टींनी घेतलीये. कुणाची मर्जी सांभाळणं, कुठं लोकप्रियतेचा हिशोब करणं आणि या गोष्टींच्या सोबतीला नाण्यांची छनछन.
मूर विल्किन्सननं अशाच काही जखमांनी घायाळ होऊन आत्महत्या केली असेल तर? पण त्याच्या त्या तबकडीच्या अवलक्षणी असण्याचा काय संबंध? माझा नाही विश्वास त्या भाडकथांवर. मी बुद्धिवादी आहे. प्रत्येक गोष्टीचा मला स्वतःला पटेल असा खुलासा सापडायला हवा. हां, मी आज आत्महत्या का करावी याचं बुद्धीला पटेल असं कारण माझ्याकडे आहे. आणि त्याचा माझ्या भोवती लहरणाऱ्या या गूढ करुण संगीताशी काहीच संबंध नाहीये. असलाच तर तो एवढाच की त्यानं मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण दिलीये. जेव्हा मी एका 5व्या दर्जाच्या आठवड्यातून एकदाच चादरी बदलणाऱ्या लॉजच्या 8x8च्या खोलीत राहत होतो आणि दिवस मावळला तरी संगीताच्या नशेत हार्मोनियम घेऊन बसत होतो. तिथून मला उंच उंच जायचं होतं. पण आता स्वतःच्या मालकीच्या या 4 मजली इमारतीच्या टेरेस पेंटहाऊस मधून मला फक्त खालीच जाणं शक्य आहे. जुन्या संगीताची साथ मी कधीच सोडली. नवीन काही सुचत नाही. आता फक्त इंग्रजी तबकड्यांमधून चाली उचलणं. ही अशीच अधोगती होत राहून पार तळाला पोचण्याच्या आतच स्वतःला संपवलं तर आज आहे ते नाव तरी टिकून राहील. माझा हा निर्णय अत्यंत हिशोबी आहे. भावनेच्या भरात घेतलेला नाहीये. मी बुद्धिवादी आहे, अंधश्रद्धाळू नाही. तबकडी थांबलीये. मी ती पुन्हा लावतोय. मूर विल्किन्सन ते गहिरे स्वर्गीय सूर परत छेडायला लागलाय. हे संगीत असंच बरसत राहू दे. माझी शेवटची इच्छा अशी आहे की मला संगीतकाराला शोभेलचं मरण आलं. वातावरण परमोच्च संगीतानं भरून गेलेलं असताना मी माझं जीवन संपवलं असा माझ्या रसिक मित्रांनी म्हणावं. व्हायोलिन एक अवघड जागा पार करून पुढे जाते. त्याच्यातला आवेग वाढलाय. गती अधिक तीव्र झालीय. मी ते सूर ऐकत ऐकतच टेरेसच्या कठड्यापाशी निघाले. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच अजून कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.